चॅनलवर हे कधी तर तेच आता मी तुम्हाला सांगते। हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग, मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल। सकाळ सकाळची वेळ आहे बघा, इथे माझी नुकतीच आंघोळी वगैरे आवरून झाली आणि मी इकडे आईबाबांसाठी चहा ठेवलेला आणि माझ्यासाठी मी रोज सकाळी म्हणजे म्हणजे काही खाण्या अगोदर देवपूजा वगैरे आवरली नाही की कोमट पाणी घेत असते। एकतर कधी कधी म्हणजे जसं असेल तसं मी कोमट पाण्यामध्ये एकतर हळद किंवा ओवा किंवा जिरं किंवा बडीशोप किंवा आल्याचं पाणी उकळवून घेत असते किंवा कोमट पाण्यात लिंबू टाकून घेत असते। म्हणजे जसं जसं मला सोपं पडेल ना तसं मग मी घेत असते। पण आता बरेच दिवस मी हळदीचं पाणी काही पिल्लं नव्हतं, प्यायले नव्हते, म्हणून आज हळद टाकून कोमट पाण्यामध्ये चांगले मिक्स करून घेतली आणि ती पीत होते यावेळेला। त्यांच्याने कसं मला जरा बरं वाटतं, म्हणजे असं सकाळी सकाळी मेन म्हणजे कोमट पाणी काहीच नसलं ना घ्यायचं तर मग मी नुसतं कोमट पाणी तरी पितेच आणि त्याच्याने मला जरा बरं वाटतं। तर बघा इथेच मग मी गॅसजवळच राहून पित होते कारण एकीकडे चहा पण होता आणि हे जे पित होते ना मी तेव्हा माझ्या डोक्यात बरेच असे विचार असतात। म्हणजे सकाळी सकाळी म्हणजे जे हे कोमट पाणी पिता पिता माझ्या मनात असे विचार असतात की हां आता आपलं पहिलं काम कुठलं करायचं आणि आज दिवसभरात काय काम झालं पाहिजे आपल्याकडून, असा विचार करत करतच मी हा म्हणजे थोडा असे म्हणजे एकदम फास्ट काय मी हा पित नाही, म्हणजे हळूहळूच पिते आणि मग जशी आपल्याला जी आपल्याला दिवसभरात कामं करायची असतात ते म्हणजे असं विचार करत असते। तर बघा एकीकडे मग माझं पिऊन झालं आणि चहा पण आपल्या इथे रेडी झालेलं। मग आई बाबांसाठी मी चहा दिलं। या वेळेला आता तशा पण मुलांना सुट्ट्या आहेत आणि म्हणजे माझं आता लवकर पण तसं उठणं होत नाही जास्त करून, मुलांचं टिफिन वगैरे असलं की मग मी उठते लवकर। या वेळेला दोन्ही मुलं झोपलेली, फक्त मी आई बाबा उठलेलो, तर त्यांच्यासाठीच मी चहा वगैरे नेऊन दिला आणि त्यानंतर मग माझी झाडू वगैरे काय देवपूजा अगोदरच करून घेतलेली, झाडू लादी वगैरे काय करून घेतली मी सर्व कामंही। आणि मला ही सर्व कामं आवरून जायचं होतं आज बाहेर शॉपिंगसाठी, ते पण मी तुम्हाला म्हणजे शेअर करेन तुमच्यासोबत की कशासाठीची शॉपिंग चालू आहे आमची सध्या आणि त्याच्यामुळेच आपले व्लॉग काय रेग्युलर येत नाहीत, जरा गडबड आहे त्याच्यामुळे तुम्ही जरा समजून घ्या। तर बघा इथे मी आईंना बाबांना चहा दिला आणि त्यानंतर मग बऱ्याच वेळाने माझे जे आवरून झालं, झाडू वगैरे मारून सर्व साफसफाई आपली जी सकाळची असते ती करून झाली। त्यानंतर मग मी कोमट पाणी पिऊन जवळजवळ 15-20 मिनिटं झाली असतील आणि इतक्यात काव्य आणि जियांश पण उठून, जियांश बाहेर खेळत होता आणि मग काव्याने आणि मी पण चहामध्ये टोस्ट घेतला। तर बघा मग आमचं पण असंच चालू असतं की काव्य आज तू जियांशकडे चांगलं लक्ष दे, म्हणजे मला पण जरा बाहेर जायचं आहे, म्हणजे तिचं म्हणजे त्याच्यावर चांगलं लक्ष असतं, म्हणजे काय पडला म्हणजे ते चांगलंच लक्ष असतं, पडू वगैरे काय देत नाही ती तशी पण आणि माझी पण गडबड असते आणि आता घरी पण असते म्हणून तिला मी अशी म्हणजे सांगून ठेवते की जरा त्याच्यावर लक्ष देत जा किंवा बारीक सारीक अशी छोटी मोठी सुट्टी आहे ना तिला, मग मी छोटी मोठी तिला जमतील अशी कामं सांगत असते कधी पण, ज्याच्याने मग तिला पण सवय लागेल आणि तिला पण मग कामाचं किंवा वेळेचं महत्त्व, म्हणजे आता माझी ही सुट्टी असली ना की मग माझं तिच्यावर जरा आता लग्न पण आहे त्याच्यामुळे लग्नच आहे आमच्या घरात, कोणाचं आहे ते पण मी तुम्हाला यापुढे सांगेनच। तर त्याच्यामुळे मग मला तिच्यावर इतकं काही लक्ष द्यायला जमणार नाही कारण मला कसं म्हणजे सर्वच ब्लाऊज वगैरे पण स्टिच मी करते तर त्याच्याकडे वेळ द्यायला लागतो आणि मग म्हणून मी आता माझी या सुट्टीत तरी सध्या तिच्याकडे असं लक्ष आहे की तिला वेळेचं आणि कामाचं महत्त्व पटवून द्यायचं आहे, म्हणजे कसं आता याच वयात मुलांना समजलं पाहिजे ते सर्व। तर असो, तर बघा आम्ही दोघींनी मस्त असं चहा वगैरे घेतला आणि इकडे मी ही साय जी माझी आता जवळजवळ 15-20 दिवसांची जास्त साय असेल ही या मी डब्यामध्ये काढून ठेवत असते, तर ती मला उठल्या सकाळी बाहेर काढायची होती पण माझ्या काही लक्षातच आलं नाही, म्हणजे आता यावेळेला मला ते म्हणजे लगेचच तूप करता आलं असतं त्याचं, पण असो जाऊ दे। मग गरमीच्या दिवसात तसं पण जितक्या लवकर होईल ना तितक्या लवकर चांगलं होतं तूप, पण जाऊ दे आता माझ्या लक्षातच नाही राहिलं त्याच्यामुळे मग मी असेच काढून ठेवलं ते फ्रीझरमध्येच मी ठेवत असते ना, त्याच्यामुळे खूप बर्फ झालेला म्हणून मग ते 10-15 मिनटं मी काढून ठेवलं। तोपर्यंत मग मी कपडे जे धुतलेले ना ते पण सुकत वगैरे टाकून घेतले आणि इतक्यातच मग झालेलं ते बर्फ पण वितळलेलं
तर बघा अशा प्रकारे मग मी जे नेहमी जास्त करून रवीनेच घुसळत असते ही साय. थोडं म्हणजे असं एकदम फ्रीजमधलं गार पाणी टाकून, आता जसं पण ऊनच झालेला थोडासा, जवळजवळ 9:30-10ची वेळ असेल ही. आणि हा जो तूप आहे ना तो गरमीच्या दिवसात जितक्या लवकर म्हणजे 9च्या अगोदरच करता येईल ना तितक्या पटकन म्हणजे असा लोण्याचा गोळा वर येतो. तर बघा मग मला वेळच लागलेला जरा याच्यासाठी, म्हणून मी असं फ्रीजमधलं थोडं गार पाणी टाकून असं उचलवून घेतलं. इतक्यात काव्या पण आलेली बघा, आणि तिला पण हे सर्व करायचं असतं, पण मी तिला बोलले की नको तू करू सध्या, म्हणजे कसा माझी गडबड पण आहे, मला जायचं पण होतं बाहेर, आणि मग जर सांडलं वगैरे तर मग मला ते साफ करण्यात इतका वेळ निघून जाईल. पण तिला करायचंच होतं, म्हटलं मला म्हणत होती की मला थोडा वेळ तरी करू दे. मग झाली तिचं, ती करून घेतला, आणि तितक्यातच मग तिच्या अंगावर त्यातले शिंतोडे उठले आणि मग बोलायला लागली की मम्मा नको आता कर तूच. तर म्हटले ठीक आहे. लहान मुलांची कशी आवड असते की काम करण्याची, आणि काव्याला तर आवडच आहे. म्हणजे मी जरी काय किचनमध्ये नवीन काय बनवत असली ना तर मग ती माझ्यासोबत येऊन इथं उभी राहते, म्हणजे कसं काय मम्मी करते, किंवा मोठ्यावरच येऊन बसत असते तिच्या पण काय आवडीचं वगैरे असलं की. तर बघा इथे बराच वेळानंतर हा मस्त असा लोण्याचा गोळा तयार झालेला बघा आपला. 15 ते 20 दिवसांची ही साय असेल, आणि अशा प्रकारे मग त्याचा मस्त असा लोणी काढून घेतलं मी. आणि हेच बनवता बनवता मला दुसरीकडे जेवण पण बनवायचं होतं, कारण मला 11-11:30पर्यंत घरातून बाहेर निघायचं होतं, मला जायचं होतं शॉपिंग करण्यासाठी. तर बघा इथे मग असा मस्त असा लोण्याचा गोळा काढून घेतला, आणि मग दुसऱ्या पाण्यात जे पातेल्यात मी थंड पाणी काढून ठेवलेलं त्याच्यातच धुवून घेतलं. काही असे 1-2 पाण्याने धुतात, पण मी नाही, मी अशी म्हणजे ह्या ज्या एकाच पाण्यात धुत असते, इतकं काही वाटत नाही. त्याच्यामुळे काही बोलतात की आंबट असा वास येतो तुपाला, तर तसं काही नाही. फ्रीजरमध्ये साय ठेवून दिली ना की मग आंबट वास येत नाही. तुम्ही महिनाभर ठेवून दिली ना तरी पण तुपाला असा आंबट वास येत नाही. मग एकाच पाण्याने धुतलं तरी पण काहीच होत नाही. तर बघा लगेचच मी गॅसवर ठेवून दिलं ते पातेलं, आणि जी रवीने घुसळलेलं ना ते पण, मग ते साफ हाताने इतकं काही होत नाही. तर गरम जेव्हा होईल ना, थोडीशी गरम वाफ लागली की मग आपोआप त्याला ते रवीला लागलेलं लोणी पण त्याच्यात निघून जातं. मग ते पण मी घासायला ठेवून देते. बघा आता मस्त असं त्याचं पण लोणी निघून झालेलं थोड्या वेळात, हाताने काढण्याची इतकी काही गरज नाही लागत. आणि काव्या पण बघा ही थोडीफार चहाची भांडी होती ना, ती मम्मा बोलत होती की मला आता सध्या म्हणजे कंटाळा आला. तर म्हटलं मग तू ही थोडीशी भांडी आहेत ती घास, मग तुला घासायची असेल तर. म्हणत होती की ठीक आहे. मग ती भांडी घासून घेत होती ती 4-5 चहा पाण्याची. तर बघा 10 ते 15 मिनिटांनी इथं आपला तूप पण रेडी आहे. तूप असा होत आला ना की थोडासा पाण्याचे शिंतोडे मारायचे त्याच्यावर, कारण आहे ना मस्त असं कणीदार तूप तयार होतं आपलं. आणि मला तर असं म्हणजे कणीदार तूपच जास्त आवडतं. मग मी 1-2 वेळा असे शिंतोडे मारत असते. उकळी म्हणजे पूर्ण तूप तयार झाल्यानंतर गॅस चालूच असल्यावर, मी पण एकदा ही ट्रिक वापरून बघा. तूप चालू म्हणजे गॅसवर चालू असल्यावर म्हणजे होत आल्यानंतर 1-2 पाण्याचे शिंतोडे मारून बघा, मस्त असं कणीदार तूप तयार होईल तुमचं पण. आणि त्यानंतर बघा थंड होऊ दिली माझी सर्वच कामं आवरलेली, पण हे थंड होईपर्यंत आता हे काढून ठेवल्याशिवाय तर मला जाता येणार नव्हतं. मग हे तसं थंड होत ठेवून दिलं, आणि त्यानंतर मग मी गेली तयार व्हायला. मी म्हणजे जरा बाहेर जायचं होतं ना त्याच्यामुळे गाऊनच घातलेला, आणि मग ड्रेस वगैरे किंवा साडी जर म्हणजे सकाळीच घातलं की कपडे वगैरे धुताना सर्व ते भिजून किंवा हे होऊन जातं जेवण वगैरे बनवताना, म्हणून म्हटलं डायरेक्ट मग जातानाच जे घालायचं आहे ते घालून जाईन. तोपर्यंत मग गाऊनच घातले ते बघा. तर इथे मस्त अशी तयार होऊन मग त्यानंतर तोपर्यंत हे थंड होऊन झालं, ते पण काढून घेतलं. हाय एव्हरीवन, गुड आफ्टरनून. स्वागत आहे आपले पुन्हा एकदा चालू व्लॉगमध्ये. तर बघा सकाळी सर्व कामं आवरून, सकाळची सर्व कामं आवरून आता दुपार झाली, 1 वाजलाय, 1:15 झालाय. आणि जेवून वगैरे आम्ही निघालोत पनवेलला. का तर ते तुम्हाला सांगतेच मी, अजूनपर्यंत आपल्या म्हणजे ही गोष्ट घडलेली अजून 15 दिवस पण नाही झालेत, पण अजूनपर्यंत मी शेअर नव्हते केलं आपल्या चॅनलवर हे कधी. तर तेच आता मी तुम्हाला सांगते. माझ्या भावाचं ठरलेलं लग्न साखरपुड्याची शॉपिंग करण्यासाठी आम्ही पनवेलला जाणार आहोत. आमच्या बहिणींची सर्व शॉपिंग झाली म्हणजे करून, पण नवरी मुलीची शॉपिंग अजून बाकी आहे, म्हणून तीच साडी खरेदी करण्यासाठी आम्ही आता पनवेलला चाललोय. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा. भेटू आता आपण पनवेललाच डायरेक्ट. बाय. तर बघा इथे आम्ही आलेलो पनवेलला. आम्ही म्हणजे माझी आई, पप्पा, आमची नानी आणि अण्णा गेलेले म्हणजे काका आणि काकी. त्यांना पण म्हणजे प्रत्येकाची अशी शॉपिंग करायची होती, आणि मग त्यासाठी आम्ही सर्व एकत्रच गेलेलो. माझी बहीण पण होती एक,
आणि आई पप्पा आणि अण्णा नानी. तर बघा इथे नवरीच्या साडीची शॉपिंग चालू आहे. आणि आता आम्ही सध्या आलेलो दीपाली दुकानात. दीपाली पनवेलला दीपाली साडी दुकान आहे. छोटंसंच आहे दुकान, पण तिथे खूप छान अशा फॅन्सी पण साड्या किंवा काठपदरी सर्व सर्व प्रकारच्या मस्त अशा साड्या असतात. तर बघा इथे आम्ही नवरीच्या साडीची शॉपिंग करत होतो, पण इथे काय आम्हाला इतकं चॉईस आली नाही साडी, म्हणून आम्ही गेलेलो मागवून रंगकला दुकानामध्ये. जसं की तुम्ही मागच्या शॉर्टमध्ये माझ्या बघितलं असेल, जे की आम्ही आमच्या बहिणींच्या साड्या घेण्यासाठी पण रंगकलामध्येच गेलेलो. म्हणून म्हटलं मग बघू आपण तिथे जर आपल्याला आवडली तर एखादी साडी नवरीसाठी. तर बघा मस्त असं हे दुकान आहे ना, खूपच मोठं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या, लेहंगे, वन पीस सर्वच प्रकारच्या साड्या होत्या इथे. आणि खूप छान व्हरायटी पण होत्या. कलर म्हणजे जे जे कलर आपल्याला हवे होते ते सर्वच कलर, म्हणजे अशी जशा डिझाईन हवी होती किंवा ब्लाऊज वगैरे सर्व आरी वर्क केलेले हवे असतील तर आरी वर्क केलेली ब्लाऊज सर्वच म्हणजे प्रकारचे इथे. आणि मस्तच दुकानं आहे. तर बघा इथेच आम्ही नवरीसाठीची साडी घेतलेली. आणि आम्ही सर्वच जण म्हणजे नवरीची साडी घेण्यासाठी कशी म्हणजे 1-2 माणसं एक्स्ट्राची असलेली की प्रत्येकाच्या चॉईसप्रमाणे घेतलेली आम्ही साडी. आणि त्यानंतर आता आम्ही आलेलो रंगकलामध्येच, पण हा खाली आहे. आणि नवरीची साडी बघण्यासाठी आम्ही वर गेलेलो. तर बघा किती छान असं डेकोरेटिव्ह म्हणजे केलेलं आहे. आणि मस्तच वाटतं तिथं गेल्यानंतर. म्हणजे साडी घेतल्याशिवाय तरी माणूस बाहेर निघणार नाही इथून जर गेला तर, कारण प्रत्येकाच्याच आवडीच्या अशा साड्या असतात तिथे. तर बघा फायनली आम्ही साडी घेतली आणि त्यानंतर साडी तिथेच पॉलिश करण्यासाठी ठेवलेली. आणि त्यानंतर मग ब्लाऊज पीस घेऊन आम्ही आलो घरी. त्यानंतर मग ती गेली त्यांची शॉपिंग करण्यासाठी आणि ते मी आणि आमच्यासाठी म्हणजे अहोंच्यासाठी कपडे घ्यायचे होते. बाकी माझी सर्वच शॉपिंग झालेली. सर्वच काही बोलता येणार नाही. साखरपुड्याची शॉपिंग ही साखरपुडा होईपर्यंत होत नाही आणि लग्नाची शॉपिंग ही लग्न होईपर्यंत होत नाही, म्हणजे प्रत्येकाचीच अशी असते. तर बघा इथे काव्याच्या पप्पांची शॉपिंग बाकी होती, तर त्यांच्यासाठीच कपडे बघण्यासाठी आम्ही आलेलो बघा. तर ते चॉईस चालू होती. आणि लेडीजचा जितका वेळ लागतो ना तितका जेंट्सला इतका काही वेळ लागत नाही. पटकन असे ज्यांना लगेचच चॉईस येतात त्यांचे कपडे, म्हणजे इतकं काही वेळ लागत नाही. मग घेतले आम्ही कपडे आणि त्यानंतर मग इथे लगेचच अल्टर पण करून घेतलं जसं हवं होतं तसं. त्यानंतर मस्त असे कपडे जवळजवळ 15 ते 20 मिनिटांनीच त्यांचं कपडं झालं घेऊन. आणि त्यानंतर मग त्यांच्यासाठी शूज बघण्यासाठी गेलेलो आम्ही, म्हणजे त्यांची पूर्णच खरेदी करून झाली त्याच दिवशी. बघू आता कसं कसं अजून काय लागेल तसं मग एखाद फेरी आपली होतच राहील. तर बघा इथे त्यांच्यासाठी शूज पण बघून घेतले लगेचच. आणि त्यानंतर गेलेलो आम्ही घरी. दुपारी 1 वाजता गेलेलो मी पनवेलला, पण यायला आम्हाला बराच उशीर झालेला, जवळजवळ संध्याकाळच झालेली. मग काय मी घरी गेल्यावर शूटच केलं नाही, डायरेक्ट मग जेवण वगैरे बनवतानाच माझा वेळ निघून गेला. असं तर मग कसा वाटला तुम्हाला माझा हा शॉपिंगचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि बाय बाय.